प्रकरण 11. काव प्लॅन 1, नकाशाची नवी मांडणी. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. भारताच्या सीमेवर एक मित्रराष्ट्र उदयाला आले होते. आणि त्याच वेळी भारताचा नकाशाही बदलला होता. सिक्कीम हे आता भारताचे अंग बनले होते. पण रामनाथ काव शांत नव्हते. या भारताच्या बहिर्जीच्या मुत्सदी डोक्यात आता वेगळीच घुसळण सुरू होती. दार्जिलिंग जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून, नक्षलवारीतून 1967 साली जन्माला आलेल्या नक्षलवादी, माओवादी चळवळीने बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील नेपाळलगतचा भाग येथे आता पाय रोवले होते. या चळवळीला चीनमधून फूस होती, हे उघडच होते. नेपाळच्या तराई भागात चीनची हालचाल वाढलेली होती. बिहार आणि उत्तर प्रदेश यांना खेटून असलेला हा भाग, तेथून भारतात कारवाया करणे सोपे होते. त्यामुळे तो भागच नेपाळपासून अलग केला तर? हेरगिरीच्या मैदानातील या चाणक्याच्या डोक्यामध्ये नेमकी ती योजना होती. पाकिस्तानच्या नकाशातून पूर्व पाकिस्तान पुसून एक भारतमित्र देश जन्माला घालण्यात आला होता. त्याचीच पुनरावृत्ती नेपाळमध्ये करायची होती. योजना तयार होती, पण तिची अंमलबजावणी सुरू करणार, तोच भारतात राजकीय उलथापालथ झाली. जयप्रकाश नारायण यांचे नवनिर्माण आंदोलन, जॉर्ज फर्नांडिस यांनी देशाचा कारभारच बंद पाडण्यासाठी पुकारलेला रेल्वे संप, नक्षलवाद्यांचा, आनंदमार्गींचा हिंसाचार, आणीबाणी, जॉर्ज फर्नांडिस आणि त्यांचे समाजवादी साथीदार यांनी सुरू केलेले भूमिगत आंदोलन, त्यांच्या घातपाती योजना, त्यासाठी त्यांनी जमा केलेली स्फोटके, त्यांना जपानमधील समाजवादी संघटनेकडून मिळत असलेली मदत, इंदिरा गांधी यांच्याविरोधात सीआयएने सुरू केलेले सायबॉर, आणि याच काळात अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्याविरोधात उभ्या ठाकलेल्या चिलीचे समाजवादी पंतप्रधान साल्वादोर आलेंदे यांच्याविरोधात बंड घडवून आणून सीआयएने केलेली त्यांची हत्या. त्यानंतर बांगलादेशात झालेले शेख मुजीब कुटुंबाचे हत्याकांड. प्रचंड स्फोटक काळ होता तो. त्या धामधुमीत काव यांची तराईच्या स्वातंत्र्याची योजना बारगली. पण तशाच एका दुसऱ्या योजनेवर काव यांचे काम सुरू होते. भारताच्या सुरक्षेसाठी भारतीय उपखंडाचा नकाशा बदलण्याचा पणच जणू त्यांनी केला होता. पाकिस्तानचे आणखी तुकडे करण्याचा, किमान तो देश अस्थिर ठेवण्याचा डाव त्यांनी आखला होता. पाकिस्तानातील लष्कर, गुप्तचर आणि त्यांच्याशी संबंधित थिंक टँक यांच्या वर्तुळात हा डाव ओळखला जातो, काव प्लॅन म्हणून. डेली मेल चे मुख्य संपादक आणि अध्यक्ष मखदूम बाबर यांनी 2012 मध्ये संशोधन करून लिहिलेल्या एका लेखात या योजनेची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, भारताच्या गुप्तचर वर्तुळात काव प्लॅन म्हणून ओळखली जाणारी ही योजना सुमारे 240 पानांची आहे. त्यात पाकिस्तानात अस्थैर्य निर्माण करण्याच्या 3 वेगवेगळ्या मोहिमांची मांडणी केलेली आहे. यातील पहिली मोहीम म्हणजे काव यांचा बांगला प्लॅन, KBP. पूर्व पाकिस्तानात बंडखोर चळवळ सुरू करणे आणि पाकिस्तानच्या त्या भागातून स्वतंत्र देश निर्माण करणे, अशी ती योजना. दुसरी मोहीम काव यांची बलुचिस्तान योजना, KBP-2. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पूर्व पाकिस्तानप्रमाणेच स्थिती निर्माण करणे, हा तिचा गाभा. आणि तिसरी योजना पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात म्हणजे हल्लीच्या खैबर पख्तूनख्वामध्ये स्वतंत्रतावादी चळवळ निर्माण करणे. या योजनेचे नाव ठेवण्यात आले, काव यांची पख्तुनिस्तान योजना, KPP. डेली मेल चे संशोधन येथेच थांबत नाही. त्यात आपल्याला च्या जन्माची कहाणीही सापडते. त्या लेखानुसार, काव यांनी इंदिरा गांधी यांना हा प्लॅन सादर केला. इंदिराजींनी तो अभ्यासला. त्यांच्या लक्षात आले की, यात सर्वंकष विचार करण्यात आला आहे. त्यातून अतिशय अनुकूल असे परिणाम मिळू शकतात. पण मग त्यांच्या लक्षात आले की, IB ही आपली पहिल्या क्रमांकाची गुप्तचर संस्था असली तरी तिच्यात ही योजना राबवण्याची क्षमता नाही. तेव्हा मग त्यांनी काव आणि आपल्या अन्य काही मोजक्या सल्लागारांशी चर्चा केली आणि त्यातून एक स्वतंत्र आणि बलिष्ठ अशी गुप्तचर संस्था स्थापन करण्याचा निर्णय झाला. ती संस्था म्हणजे पण इंदिरा गांधी एवढ्या चलाख की, आपण एक वेगळी गुप्तचर संस्था स्थापन करत आहोत,
हे बाहेरच्या जगाला समजू नये म्हणून त्यांनी तिला संशोधन संस्थेचे रूप दिले. तिला नाव देण्यात आले संशोधन आणि विश्लेषण विभाग रॉ. आता डेली मेलच्या पत्रकारांना कोणत्या आणि कुठल्या संशोधनातून ही माहिती मिळाली हे समजायला मार्ग नाही. हा संपूर्ण लेख म्हणजे पाकिस्तानी प्रोपगंडाचा उत्तम नमुनाच आहे. त्यात पुढे असेही म्हटले आहे की रॉ. ही भारतातील एवढी शक्तिशाली संघटना बनली आहे की तिच्यावर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही. राजीव गांधी यांनी तसा प्रयत्न केला. त्यांनी काव प्लॅनला विरोध दाखवला. म्हणून मग रॉ. ने त्यांचीच हत्या केली. या लेखात असे षड्यंत्र सिद्धांत तर आहेतच, परंतु काव आणि रमण यांची विकृत बदनामीही करण्यात आली आहे. ते सारेच हास्यास्पद आहे. त्यावर विश्वास न ठेवणेच चांगले. तरीही त्या लेखातून मांडण्यात आलेले तर्क आणि काही तथ्ये लक्षात घेण्यासारखी आहेत. तेव्हा डेली मेल च्या संशोधनातील प्रोपगंडाचा भाग बाजूला ठेवूनच आपल्याला काव यांच्या योजनांकडे पाहावे लागेल. तर त्या काव प्लॅननुसार त्यातील पहिली बांगलादेश निर्मितीची मोहीम तर यशस्वी झाली. त्यानंतर स्वाभाविकच दुसरी बलुचिस्तानची योजना सुरू व्हायला हवी होती. प्रश्न आहे, त्या दृष्टीने तसे काही प्रयत्न झाले होते का? याचे उत्तर आपल्याला 1971 मध्ये लंडनमध्ये झालेल्या एका गुप्त बैठकीतून मिळू शकते. या बैठकीची तारीख होती डिसेंबर 16, 1971. पाकिस्तानच्या सैन्याने भारतापुढे शरणागती पत्करली तो हा दिवस. बैठकीचे स्थळ होते लंडनच्या ट्राफल्गार स्क्वेअर नजीकचे एक हॉटेल. त्याचे नाव चेरिंग क्रॉस. आणि बैठकीला उपस्थित होत्या 6 व्यक्ती. त्यातील एक होते खान अब्दुल वली खान, वायव्य सरहद्द प्रांतातील नॅशनल अवामी पार्टीचे ते प्रमुख. सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांचे पुत्र. याशिवाय बलुचिस्तानातील बुगटी जमातीचे नेते नवाब अकबर खान बुगटी, बलुचिस्तानातील मर्री जमातीचे बंडखोर नेते नवाबजादा खैर बख्श मर्री, बलुचिस्तानातील मेंगल जमातीचे नेते अताउल्ला मेंगल आणि सिंधमधील सिंधी नेते जी.एम. सईद यांचे एक प्रतिनिधी. ही बैठक बोलावली होती अब्दुस समद आझाद यांनी. बांगलादेशच्या मुजीबनगर सरकारचे ते परराष्ट्र मंत्री होते. ज्या दिवशी पाकिस्तानच्या जनरल नियाजींनी भारतापुढे गुडघे टेकले, त्या दिवशी आझाद लंडनमध्ये होते. हे सगळे नेते कित्येक महिन्यांपासून लंडनमध्येच होते. जीवाच्या भीतीने त्यांनी लंडनचा आश्रय घेतला होता. शेख मुजीब यांच्याप्रमाणेच याह्या खान आपल्यालाही संपवण्याचा प्रयत्न करतील, याचे भय त्यांना होते. बांगलादेशातून आलेल्या आनंदवार्तेच्या पार्श्वभूमीवर आझाद यांनी या सगळ्यांना या गुप्त बैठकीसाठी बोलावले होते. प्रसंग आनंदाचा होता, पण विषय गंभीर होता, संवेदनशील होता. एका स्वतंत्र देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून आता आझाद त्यांच्याशी बोलत होते. बांगलादेशात काय घडलंय हे तुम्हाला माहीत आहे. पाकिस्तानातही तुम्ही, तुमचे बलूच, सिंधी आणि पश्तून लोक आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. पण आता या अवमानकारक पराभवाने खवळलेलं पाकिस्तानी लष्कर बांगलादेशात जे घडलं ते पुन्हा घडू नये म्हणून तुमच्या चळवळी ठेचून काढण्याचा प्रयत्न करील. टोकाची राजकीय दडपशाही सुरू होईल. तुमचं आर्थिक शोषण केलं जाईल. सामाजिक बहिष्कार घातला जाईल. अल्पसंख्याकांच्या प्रांतांमधील दडपशाही सहन करण्यापलीकडे जाईल. तुमच्या हे लक्षात येतंय का? सगळ्यांनीच माना डोलावल्या. आझाद बोलत होते. तुमच्या हे लक्षात येत असेल तर मग माझी एक सूचना आहे. पाकिस्तानातील सध्याची बदलती राजकीय परिस्थिती पाहता पाकिस्तानातील सगळ्या वांशिक उपजातींच्या लोकांना एकत्र यायला हवं. पाकिस्तानातून फुटून निघून बांगलादेशाप्रमाणेच आपली सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र स्थापण्यासाठी संघर्ष करायला हवा. तुमची याला संमती आहे का? असेल तर आताच योग्य वेळ आहे. पराभवामुळे पाकिस्तानी लष्कर सैरभैर झालेलं आहे. भारतीय लष्कर लाहोरच्या दारात पोहोचलं आहे. हीच फटका मारण्याची योग्य वेळ आहे. आणि तुम्हाला हे मंजूर असेल तर बांगलादेश तुम्हाला हवी ती सगळी राजकीय, राजनैतिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा संयुक्त चळवळीला बळ देण्यासाठी लागेल त्या सामग्रीची मदत द्यायला तयार आहे. एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम.
त्यावर एक प्रश्न आला, याबाबत भारताची भूमिका काय असेल? आझाद यांनी सांगितले, तुम्हाला भारताचा पाठिंबा हवा असेल तर, आणि तो लागेलच. कारण राजनीतीच्या दृष्टीने तो महत्वाचा आहे. तेव्हा त्यासाठी अवामी लीगचे नेते नवी दिल्लीशी बोलतील, तातडीने त्यांचा पाठिंबा मिळवतील. पण हे सगळं आताच केलं पाहिजे. सगळ्या नेत्यांना हे सारे मान्य होते. परंतु त्यांच्या पुढची समस्या एकच होती, ती म्हणजे वेळेची. खूपच कमी वेळ होता त्यांच्याकडे. आधी तयारीला वेळ मिळाला असता तर बरे झाले असते. नवाब अकबर खान बुगटी या प्रस्तावाने अगदी उत्तेजित झाले होते. पण त्यांनाही अवकाश हवा होता. ते खेदाने म्हणाले, मला वाटतं, आमच्या स्वातंत्र्यासाठी भारताला पाकिस्तानबरोबर आणखी एक युद्ध करावं लागेल. बलुचिस्तानातील अन्य नेत्यांचे म्हणणेही तसेच होते. ही बैठक संपली. त्यानंतर आझाद यांनी तिचा वृत्तांत तपशीलवार लिहून काढला आणि तो भारत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला. ती चर्चा अपयशी ठरली होती. नंतर 2 वर्षांनी 1973 मध्ये बांगलादेशचे पंतप्रधान शेख मुजीब लंडनमध्ये एका शस्त्रक्रियेसाठी गेले होते. त्यावेळी तेथे त्यांना भारतीय राजनैतिक अधिकारी शशांकेस बॅनर्जी भेटले. सहज चर्चा करताना त्यांनी मुजीब यांना विचारले की, तुम्हाला त्या बैठकीची माहिती होती का? मुजीब यांनी होकारार्थी उत्तर दिले. म्हणाले, बलूच लोकांनी त्यांच्या नेत्यांच्या निर्णयक्षमतेमुळे एक ऐतिहासिक संधी गमावली. यातून एक बाब स्पष्ट होते की, पाकिस्तानचा नकाशा बदलण्याचे भारताचे चे प्रयत्न सुरू होते. पण त्याबाबत पुढे लागलीच काही झाले नाही. कारण येथे प्रवेश होतो इराणच्या शहांचा. ते पाकिस्तानचे जवळचे मित्र. त्यांना दुखावायला नको, म्हणून इंदिरा गांधी यांनी तेव्हा त्या योजनेला लगाम घातला. हे नेमके काय प्रकरण आहे? या सगळ्यात इराणच्या शहांचा संबंध येतो कुठे? आणि इंदिरा गांधी त्यांना एवढे का जपत होत्या? हे पाहायचे असेल तर आपल्याला कालप्रवाहात थोडे पुढे, म्हणजे आणीबाणीनंतरच्या कालखंडात जावे लागेल. ऑपरेशन कसिनो समजावून घ्यावे लागेल. आझाद यांनी सांगितले, तुम्हाला भारताचा पाठिंबा हवा असेल तर, आणि तो लागेलच. कारण राजनीतीच्या दृष्टीने तो महत्वाचा आहे. तेव्हा त्यासाठी अवामी लीगचे नेते नवी दिल्लीशी बोलतील, तातडीने त्यांचा पाठिंबा मिळवतील. पण हे सगळं आताच केलं पाहिजे. 1977 साली इंदिरा काँग्रेसचा पराभव करून मोरारजी देसाई यांचे जनता सरकार केंद्रात सत्तास्थानी आले होते. इंदिरा सरकारने आणीबाणीच्या काळात केलेल्या अत्याचारांचा बदला घेण्याच्या विचाराने ते सरकार पेटलेले होते. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी चा दुरुपयोग केला. ती त्यांची गेस्टापो होती. किंबहुना वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठीच त्यांनी काश्मीरी पंडितांना हाताशी धरून ही गुप्तचर संस्था निर्माण केली होती. त्याकरताच ती संस्था पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या अधिपत्याखाली ठेवली होती, असा मोरारजी आणि मंडळी यांचा आरोप होता. मोरारजी मंत्रिमंडळातील बहुतेक वरिष्ठ मंत्र्यांचा वर राग होता. इंदिरा गांधी यांचा सूड उगवण्यासाठी त्यांनी काव यांनाही अडकवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतरच्या काही दिवसांतलीच ती घटना. एके दिवशी पंतप्रधानांच्या कार्यालयातून काव यांना पाचारण करण्यात आले. त्यानुसार ते साऊथ ब्लॉकमध्ये गेले. त्यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयात प्रवेश करताच अचानक तेथील कर्मचाऱ्यांसमवेत बसलेला एक तरुण काव यांच्या अंगावर धावून गेला. आणीबाणीतले हत्यारे आहात तुम्ही, असे म्हणत तो काव यांना शिव्या देऊ लागला. त्यांना धक्काबुक्की केली गेली. कसेबसे काव यांनी त्या हल्ल्यातून ची सुटका करून घेतली. आणि आत मोरारजी यांना भेटण्यास ते गेले, तर तेथे त्यांना शाब्दिक हल्ल्याला तोंड द्यावे लागले. इंदिरा गांधी यांनी चा कसा दुरुपयोग केला ते सांगा, असे मोरारजी यांनी काव यांना विचारले. तसे काहीही झालेले नाही, असे काव यांनी सांगितले. परंतु मोरारजी ते ऐकून घेण्यास तयार नव्हते. काव यांनी त्यांच्या कानावर बाहेर घडलेली घटना घातली. त्यावर मोरारजींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ही पंतप्रधानांची गोष्ट. गृहमंत्री चौधरी चरणसिंग यांचेही तसेच.
अटल बिहारी वाजपेयी हे तेव्हा परराष्ट्र मंत्री होते. पदत्याग केल्यानंतर काव्हे जेव्हा त्यांचा निरोप घेण्यासाठी गेले, तेव्हाही वाजपेयी यांनी त्यांच्यावर आपली हेरगिरी केल्याचा आरोप केला. तुम्ही माझ्या वैयक्तिक आयुष्याची माहिती इंदिरा गांधी यांना देत होता, असे वाजपेयींचे म्हणणे होते. बी. रमण त्यांच्या कावबॉयज ऑफ रॉ या पुस्तकात सांगतात, काव यांनी या आरोपांचा साफ इन्कार केला. रॉ च्या फाईलींमध्ये तसे काही सापडले नाही, पण अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांच्या फाईलींमधून एक स्फोटक प्रकरण मोरारजी सरकारच्या हाती लागले. के. आर. पुरी हे तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी त्यांची नियुक्ती केली होती. तेवढे कारण त्यांना हटवण्यासाठी मोरारजींना पुरेसे होते. मे 21, 1977 रोजी त्यांना पदमुक्त करण्यात आले. त्यानंतर पाळी होती डेप्युटी गव्हर्नर जे. सी. ल्युथर यांची. मोरारजींनी त्यांनाही हटवण्याचे आदेश दिले. त्या कारवाईतून वाचायचे तर मोरारजींना खुश करणे आवश्यक होते. ते कसे करायचे हे ल्युथर यांना माहीत होते. त्यांनी मोरारजींना एक टेलेक्स संदेश नेऊन दिला. तो जिनेव्हातील एका बँकेत जमा करण्यात आलेल्या $60 लाख बाबतचा होता. ते पैसे त्या बँकेतून काढून जिनेव्हातील दुसऱ्या एका गोपनीय खात्यात भरले होते. के. शंकर नायर यांनी. ते काव यांच्या सांगण्यावरून. ल्युथर यांनी मोरारजींना सांगितले की, या पैशांचा संबंध इंदिरापुत्र संजय गांधींशी होता. नायर हे काव यांचे विश्वासू सहकारी. काव यांनी त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. केंद्रीय अर्थसचिव गोपी कौल यांच्याकडून ते पैसे घ्यायचे होते. नायर त्यांना जाऊन भेटले, तेव्हा कौल म्हणाले, या सगळ्या $100 नोटा आहेत. त्या घेऊन जा. नायर सांगतात, एवढी रक्कम न्यायची, तर त्याला सॅमसोनाइटच्या 5 मोठ्या सुटकेस लागल्या असत्या. त्याला साफ नकार दिला मी. तेव्हा मग रिझर्व्ह बँकेची मदत घेण्यात आली. कौल यांच्या सांगण्यावरून रिझर्व्ह बँकेने जिनेव्हातील एका बँकेला तार पाठवली. नायर यांना त्यांच्या नावाने या रकमेचा धनादेश देण्यात यावा, असे त्यात लिहिले होते. त्यानुसार मग नायर जिनेव्हाला गेले. धनादेश घेतला. दुसऱ्या एका बँकेच्या गोपनीय खात्यामध्ये तो भरला. इंदिरा, काव आणि नायर असे सगळेच यात अडकले होते. मोरारजी सरकारने तातडीने या घोटाळ्याची चौकशी सुरू केली. त्यातून स्पष्ट झाले, ते आणखी धक्कादायक होते. वस्तुस्थितीही तशीच होती. त्या संशयास्पद व्यवहारात खुद्द इंदिरा गांधी यांचा सहभाग होता. त्यांनी काव यांना ते पैसे त्या खात्यात ठेवण्यासाठी सांगितले होते. त्याची खबर या कानाची त्या कानाला लागता कामा नये, असे त्यांचे आदेश होते. नायर हे काव यांचे विश्वासू सहकारी. काव यांनी त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. केंद्रीय अर्थसचिव गोपी कौल यांच्याकडून ते पैसे घ्यायचे होते. नायर त्यांना जाऊन भेटले, तेव्हा कौल म्हणाले, या सगळ्या $100 नोटा आहेत. त्या घेऊन जा. नायर सांगतात, एवढी रक्कम न्यायची, तर त्याला सॅमसोनाइटच्या 5 मोठ्या सुटकेस लागल्या असत्या. त्याला साफ नकार दिला मी. तेव्हा मग रिझर्व्ह बँकेची मदत घेण्यात आली. कौल यांच्या सांगण्यावरून रिझर्व्ह बँकेने जिनेव्हातील एका बँकेला तार पाठवली. नायर यांना त्यांच्या नावाने या रकमेचा धनादेश देण्यात यावा, असे त्यात लिहिले होते. त्यानुसार मग नायर जिनेव्हाला गेले. धनादेश घेतला. दुसऱ्या एका बँकेच्या गोपनीय खात्यामध्ये तो भरला. इंदिरा, काव आणि नायर असे सगळेच यात अडकले होते. मोरारजी सरकारने तातडीने या घोटाळ्याची चौकशी सुरू केली. त्यातून स्पष्ट झाले, ते आणखी धक्कादायक होते. ते गोपनीय खाते संजय गांधी यांचे नव्हते, तर ते होते रशिद्यान नावाच्या एका इराणी दलालाचे. इराणच्या शाहांची बहीण अशरफ पहलवी हिचा तो जवळचा मित्र. त्या दलालाला इंदिरा गांधी यांनी एवढी मोठी रक्कम दिली होती. का? कशासाठी? काय घोटाळा होता तो? तो घोटाळा होता अणुस्फोटानंतरच्या परिस्थितीने निर्माण केलेला. मे 1974 मध्ये पोखरणच्या वाळवंटात केलेल्या त्या स्फोटामुळे अमेरिकेने भारतावर कडक निर्बंध लादले होते. देशाच्या तिजोरीत विदेशी चलनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्याचा एक उपाय होता. तो म्हणजे परदेशातून कर्ज घेणे.
येथे भारताच्या मदतीला आले हिंदुजा बंधू. त्यांच्या मध्यस्थीने भारत सरकारने इराणकडे 2 कर्जांची मागणी केली. त्यातील एक होते कर्नाटकातील कुंद्रेमुख लोहखनिज प्रकल्पाच्या उभारणीसाठी आणि दुसरे 25 कोटी अमेरिकी डॉलरचे. भारताला अन्य देशांची देणी चुकती करण्यासाठी. इराणचे शाह हे पाकिस्तान मित्र, परंतु भारताने अणुस्फोट करून अमेरिकेला दिलेल्या धक्क्याने ते खुश होते. कर्ज देण्यास त्यांची ना नव्हती, परंतु त्यांचे अर्थमंत्री भारतविरोधी होते. ते त्यात अडथळा आणत होते. तेव्हा मग हिंदुजा बंधूंनी रशिद्यान यांची मदत घेतली. त्यांच्या मध्यस्थीने त्यांनी शाह यांची भगिनी अशरफ पहलवी यांना गाठले. अशरफ यांनी आपल्या भावास गळ घातली आणि भारताला कर्ज मिळाले. पण या लोकांनी मध्यस्थी केली, ती काही धर्मादाय नव्हे. त्यांना त्यांची दलाली देणे आवश्यक होते. आंतरराष्ट्रीय व्यवहारांतली ती रीतच आहे. भारतात मात्र दलाली म्हटले की लोकांना त्यात घोटाळ्याचा, भ्रष्टाचाराचा वास येऊ लागतो. त्यामुळेच इंदिरा गांधी यांनी हा सर्व व्यवहार अत्यंत गोपनीय ठेवण्यास फर्मावले होते. आणि म्हणूनच त्याची जबाबदारी काव यांच्याकडे देण्यात आली होती. या सर्व प्रकरणाला नायर यांनी नाव दिले होते, ऑपरेशन कसिनो. जेव्हा ही वस्तुस्थिती समोर आली आणि त्यात हिंदुजा यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले, तेव्हा मग हे सारे प्रकरणच गुंडाळून ठेवण्यात आले. याचे कारण बी. रमण सांगतात की, तेव्हा हिंदुजा बंधू हे संजय गांधींपेक्षा मोरारजी, वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या अधिक जवळ होते. तर डेली मेल, च्या त्या तथाकथित संशोधकांच्या आणि अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, इराणच्या शाहांकडून ही कर्जाची रक्कम भारताच्या खात्यात येईपर्यंत बलुचिस्तान योजना सुरू न करण्याचा आदेश इंदिरा गांधी यांनी दिला. इराण आणि पाकिस्तान यांचे संबंध चांगले होते. तेव्हा भारताने पुन्हा पाकिस्तान तोडण्याचे उद्योग सुरू केले, तर शाह नाराज होतील आणि हे कर्ज रोखून धरतील. भारताची तेव्हाची आर्थिक परिस्थिती वाईट होती. अशा काळात तो जुगार खेळणे परवडणारे नव्हते. आणि नंतर वेळ निघून गेली होती. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला होता. त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. परंतु बलुचिस्तानची योजना खरोखरच बासनात गुंडाळून ठेवण्यात आली होती का? तर तसे दिसत नाही. पाकिस्तानबाबतची भारताची आणि प्रामुख्याने रॉ ची धोरणे आणि कारवाया समजून घेण्यासाठी आपल्याला काही वेगवेगळ्या घडामोडी पाहाव्या लागतील. त्यांचा अन्वयार्थ लावावा लागेल. यातील एक घडामोड आहे फ्रान्स आणि इराण यांच्या गुप्तचर संस्थांसंबंधीची. 1975 ते 76 या काळातली. येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, राष्ट्रांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि त्यांच्या गुप्तचर संस्थांचे एकमेकांशी असलेले संबंध यांचा एकमेकांशी काही एक संबंध नसतो. 2 राष्ट्रे एकमेकांशी भांडत असतात आणि त्याच वेळी त्या राष्ट्रांच्या गुप्तचर संस्था मात्र एकमेकांसोबत एखादी मोहीम राबवत असतात. असे झालेले आहे, होत आहे. अमेरिकेची CIA ही पाकिस्तानच्या बाबतीत रॉ च्या विरोधात होती. इंदिरा गांधी यांच्या विरोधात CIAचे सायबॉर सुरू होते आणि त्याच वेळी चीनच्या संदर्भात मात्र CIA अधिकारी रॉ ला सहाय्य करत होते. हे 70च्या दशकातील वास्तव होते. अशा परिस्थितीत केवळ पाकिस्तानवरच नव्हे, तर हिंदी महासागरातील अमेरिकेच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक असल्याचे इंदिरा गांधी आणि काव यांना वाटत होते. त्यासाठी हिंदी महासागरातील भारतीय बेटांवर आणि अन्य राष्ट्रांतील रॉ च्या कार्यालयीन इमारतींमध्ये मॉनिटरिंग स्टेशन उभारण्यात आली होती. परंतु तेवढे पुरेसे नव्हते. हिंदी महासागरातील नौदल हालचालींची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी आणखी काही करणे आवश्यक होते. फ्रान्स त्यासाठी मदत करू शकला असता. काव यांनी तो पर्याय आजमावून पाहण्याचे ठरवले. त्यावेळी फ्रान्समधील भारताचे जे राजदूत होते, ते निवृत्त सैन्याधिकारी होते. फ्रान्सचे तेव्हाचे गृहमंत्री मायकल पॉन्टोवस्की हे त्यांचे चांगले मित्र होते. तेव्हा काव यांनी त्या राजदूतांच्या मार्फत गृहमंत्र्यांशी संबंध साधला. SDCE म्हणजे सर्व्हिस फॉर एक्सटर्नल डॉक्युमेंटेशन अँड काउंटर एस्पिनॉज हे फ्रान्सच्या गुप्तचर संस्थेचे तत्कालीन नाव. या संस्थेने रॉ ला सहकार्य करावे,
असा प्रस्ताव काव यांनी ठेवला. त्यावेळी एसडीसीचे प्रमुख होते लेकॉम्ट अलेक्झांड्रे दे मॅरेन्शेज. हा प्रस्ताव समजताच त्यांनी तातडीने काव यांना पॅरिसला येण्याचे आमंत्रण दिले. काव गेले, भेटले. हिंदी महासागरातील अमेरिकी आणि रशियन नौदलाच्या हालचाली आणि कारवाया यांच्यावर नजर ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करायचे. गोपनीय माहितीची देवाणघेवाण करायची. त्यासाठी संपर्क यंत्रणा उभारायची. यामध्ये इराणच्या सावाक या गुप्तचर संस्थेलाही सामील करून घ्यावे, अशी फ्रान्सची इच्छा होती. काव यांची त्याला हरकत असण्याचे कारण नव्हते. इराणच्या शहांशी काव यांचा चांगला परिचय होता. हे इराणचे शाह आणि फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष व्हॅलेरी जिस्कार्ड डिस्टांग या दोघांचेही अमेरिकेशी उत्तम संबंध होते. शाह तर केवळ सीआयएच्या मदतीने तेव्हा सत्तेवर होते. तरीही आपल्या परसातील अमेरिकी कारवायांवर नजर ठेवण्यास त्यांनी मान्यता दिली. त्या करारानुसार ठरले की हिंदी महासागरात टेकिंग म्हणजे तांत्रिक गोपनीय माहिती मिळविण्यासाठी केंद्रे उभारायची. त्यासाठी तंत्रज्ञान, उपकरणे, तांत्रिक सल्ला हे पुरवायचे फ्रान्सने. त्यासाठीचे पैसे द्यायचे सावाकने आणि मनुष्यबळ पुरवायचे भारताने. त्यातून मिळणारी गोपनीय माहिती अर्थातच सर्वांना मिळणार. या प्रकल्पासाठी आणि फ्रेंच गुप्तचर संस्था यांच्यात संपर्क ठेवण्यासाठी बी. रमण यांना पॅरिसला पाठवण्याचे ठरले. हा करार गुप्त राहणे आवश्यक होते. तेव्हा रमण यांनी तेथे पत्रकार म्हणून जाऊन राहावे, असे ठरले. रमण यांच्यासाठी ते अवघड नव्हते. त्यांनी तशीही 4 वर्षे इंडियन एक्सप्रेस चे पत्रकार म्हणून काम केले होते. त्यांना फ्रेंच भाषाही येत होती. अडचण होती ती एकच, पत्रकाराची भूमिका वास्तववादी वाटावी. यासाठी त्यांना कोणत्या तरी वृत्तपत्राने नोकरी दिली पाहिजे. त्या वृत्तपत्राने त्यांना पॅरिसला पाठवले पाहिजे. नंतर त्यांच्या नावाने बातम्या छापल्या पाहिजेत. त्यासाठी मदतीला आले चेन्नईतील द हिंदू चे जी. पार्थसारथी. त्यांनी रमण यांना ओळखपत्र दिले. हिंदू दैनिकाने त्यांचा सर्व खर्च करायचा. नंतर कडून त्यांना तो परत देण्यात येणार, अशी योजना आखण्यात आली. परंतु इंदिरा गांधी यांना ते पसंत पडले नाही. त्यांनी रमण यांना राजनैतिक अधिकारी म्हणूनच जाण्यास सांगितले. या प्रकल्पांतर्गत भारतात पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर 2 मॉनिटरिंग स्टेशन उभारण्यात आली. इतरत्र मात्र त्यात अडचणी आल्या. पुढे इराणमध्ये क्रांती झाली. शाह यांची सत्ता गेली आणि सावाककडून येणारा निधी आटला. इकडे तोवर जनता सरकार आले होते. मोरारजी पंतप्रधान होते. त्यांनी चे आधीचेच मनुष्यबळ कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेथे या प्रकल्पासाठी जादा मनुष्यबळ कुठून मिळणार? तर अशा रीतीने हा प्रकल्प बारगळत गेला. पण असे सांगतात की ती 2 मॉनिटरिंग स्टेशन सुरूच राहिली. त्यातून हिंदी महासागरातील हालचालींवर नजर ठेवणे, रेडिओ सिग्नल टिपणे आदी कामे सुरूच राहिली. काही अभ्यासकांच्या मते याचा संबंध पाकिस्तानशी आणि त्यातही बलुचिस्तानशी आहे. तो कसा, हे समजून घेण्यासाठी आपल्याला बलुचिस्तानचा नकाशा पाहावा लागेल. भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्र आणि गुजरात आहे. गुजरातमध्ये कच्छ, त्याला लागूनच पाकिस्तानचा सिंध प्रांत आणि त्या पलीकडे बलुचिस्तान. अरबी समुद्रातून तर थेट सरळ प्रवास. या बलुचिस्तानचेही 2 भाग आहेत. एक पाकिस्तानी बलुचिस्तान आणि दुसरे इराणी बलुचिस्तान. त्याच्या वरच्या बाजूला खेटूनच अफगाणिस्तान. या अशा भौगोलिक स्थानामुळे बलुचिस्तान हा प्रांत महत्त्वाचा ठरतो. भारताला अफगाणिस्तानशी थेट भूमार्गे संपर्क साधायचा असेल तर बलुचिस्तानातून जावे लागणार. हा प्रांत पाकिस्तानपासून अलग झाला तर ते भारताच्या दृष्टीने अत्यंत चांगले. कारण त्यामुळे अफगाणिस्तानशीच नव्हे तर त्यातही पुढे मध्य आशियाशी संपर्क साधणे सोपे होईल. याच दृष्टिकोनातून भारत या प्रांतावर लक्ष ठेवून होता. ची पश्चिमेकडील मॉनिटरिंग स्टेशन्स या कामी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगण्यात येते. बलुचिस्तानातील स्वातंत्र्यवादी चळवळ भडकवण्यासाठी ला तसेही फार काही करण्याची आवश्यकता नव्हती. भारत
पाकिस्तानच्या जन्मापासूनच तेथील बलूच राष्ट्रवादी भावना धुमसत होती. वेळोवेळी तिचा भडका उडत होता. हा नैसर्गिक वायू, तेल, सोने, तांबे, कोळसा अशा नैसर्गिक साधनसंपत्तीने श्रीमंत असा प्रांत. पण तेथील बलूच लोक मात्र गरीब. त्यांच्या पदरात त्या साधनसंपत्तीचा लाभ पडतच नाही. त्यामुळे पाकिस्तानी आणि इराणी बलुचिस्तान एकत्र करून स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करावी किंवा पाकिस्तानातच राहून बलुचिस्तानला अधिकाधिक स्वायत्ता प्राप्त करून घ्यावी, असे दोन मतप्रवाह तेथे आहेत. त्यातून काही बलुची राष्ट्रवाद्यांनी बंडखोरीचा मार्ग पत्करला. हाती शस्त्र घेतले. अन्य वांशिक मुस्लिमांना वेचून ठार मारण्यात येऊ लागले. त्यातून सूडसत्र सुरू झाले. तेव्हा त्या बलुची राष्ट्रवाद्यांना केवळ आर्थिक वा शस्त्रास्त्रांची मदत करणे एवढे तो भाग पेटता ठेवण्यास पुरेसे होते. त्यात अडचण एकच होती, ती म्हणजे इराणची. कारण बलुचींच्या बंडाची झळ त्या देशालाही बसत होती. बलुचींना मदत करणे म्हणजे इराणच्या विरोधात जाणे, असे झाले असते. आणि ते भारताला परवडण्यासारखे नव्हते. तेव्हा पाकिस्तानला जखमा तर झाल्या पाहिजेत, परंतु इराण दुखावले जाता कामा नये, अशी कसरत करतच ला आपले काम करावे लागत होते. या कामात ला मोठ्या प्रमाणावर मदत होत होती. ती खादमत ए ऐतलात ए दौलती ही अफगाणिस्तानची गुप्तचर संस्था. जानेवारी 1986 पासून ही संस्था विझारत अमानियत ए दौलती WED या नावाने ओळखली जाते. या संस्थेशी चे संबंध पहिल्यापासून चांगले. डिसेंबर 1979 मध्ये सोव्हिएत रशियाच्या फौजा अफगाणिस्तानात शिरल्या. तेथील शासन यंत्रणेवर रशियाने नियंत्रण प्रस्थापित केले. त्याविरोधात अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने आघाडी उघडली. पाकिस्तानच्या माध्यमातून मुजाहिदीनांना शस्त्रबळ पुरवण्यात येऊ लागले. या काळात भारत अफगाणी सरकारच्या आणि पर्यायाने रशियाच्या बाजूने होता. रशियाची KGB, अफगाणिस्तानची खाद आणि भारताची या तिन्ही संस्थांचे लक्ष्य एकच होते, पाकिस्तानची ISI. त्या अफगाणिस्तानात ISI आणि तिचा सूत्रधार असलेली CIA यांच्या विरोधात काम करत होत्याच. पण त्याचबरोबर पाकिस्तान अस्थिर करण्याच्या त्यांच्या कारवायाही सुरू होत्या. याचे कारण म्हणजे अफगाणिस्तानात रशियाविरोधात लढणाऱ्या बंडखोरांच्या छावण्या पाकिस्तानी भूमीत, बलुचिस्तानात आणि वायव्य सरहद्द प्रांतात उभारण्यात आल्या होत्या. तेथे त्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते. ओसामा बिन लादेनसारखे भस्मासूर तेथे अल कायदाचे दहशतवादी घडवत होते. पाकिस्तानातील मदरशांतून तालिबानी तयार करण्यात येत होते. 1977 साली जुल्फिकार अली भुट्टो यांना तुरुंगात टाकून जनरल झिया उल हक यांनी सत्ता काबीज केली होती. इस्लाम हा त्यांच्या सत्तेचा पाया होता. त्या आधारावर आणि अमेरिकेच्या मदतीवर त्यांचे पाकिस्तानातील धार्मिक राजकारण सुरू होते. ओसामा, त्याची अल कायदा, तालिबानी ही त्या धार्मिक राजकारणाचीच निपज होती. अफगाणिस्तानात रशियन फौजा घुसल्या आणि त्याच्या पुढच्याच वर्षी 1980 मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल लागले. त्यात जनता पक्षाचा पुरता निकाल लागला. इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधानपदी आल्या. ही घटना पाकिस्तानी लष्करशाहीत अस्वस्थता निर्माण करण्यास पुरेशी होती. आजवर मोरारजी सरकारच्या काळात झिया यांना चांगलीच उसंत मिळाली होती. मोरारजी आणि त्यांचे मैत्रीचे संबंध होते. पण आता पुन्हा एकदा इंदिरा गांधी आल्या होत्या. सत्तेवर येताच त्यांनी काव यांची पंतप्रधानांचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. यामुळे सिंध, बलुचिस्तान आणि वायव्य सरहद्द प्रांतातील राजकीय वर्गाला मात्र हायसे वाटले. रमण सांगतात, तेथील अनेक नेते इंदिरा गांधी यांना किंवा काव्वा चे तेव्हाचे प्रमुख गिरीशचंद्र गॅरी सक्सेना यांना भेटण्यासाठी गुपचूप येत असत. त्यात अर्थातच बलुची नेतेही असत. आणि या भेटी गाठी काही हवापाण्याच्या गप्पा मारण्यासाठी होत नसत. बलुचिस्तानमधील फुटीरतावाद्यांपासून स्वायत्ततावाद्यांपर्यंतच्या सर्व चळवळींना कडून सर्व प्रकारचे सहाय्य केले जात होते.
KGB आणि खातच्या मदतीने अफगाणिस्तानात बलुची बंडखोरांसाठी प्रशिक्षण शिबिरे चालवली जात होती. हे अर्थातच दावे आहेत. आजही ते केले जातात. पण अशा गोष्टींना पुरावे नसतात. भारत सरकारने तर याचा सातत्याने इन्कार केला आहे. अर्थात कोणताही देश, कोणतेही सरकार आपण दुसऱ्या देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करतो, याची जाहीर कबुली देणार नाही. पाकिस्तानही खलिस्तानवादी चळवळीला, काश्मीरी फुटीरतावाद्यांना, ईशान्येतील बंडखोरांना फूस लावत असला, तरी याव मात्र सावाचाच आणतो. 1996 मध्ये पाकिस्तानातील परिस्थिती फारच चिघळली. त्याला कारणीभूत आहे, असा आरोप पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडून करण्यात येत होता. तेव्हाही भारताने त्याचा इन्कारच केला. रमण यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. मात्र तरीही ते जाता जाता एका गोष्टीची कबुली देतातच की, पाकिस्तानातील हिंसाचाराला कारणीभूत नाही. पण भारताने राजीव गांधी यांच्या संमतीने एकच गोष्ट केली, ती म्हणजे ऑल इंडिया रेडिओची सिंधी आणि बलूच भाषेतील विशेष विदेश सेवा सुरू केली आणि तिकडे अफगाण रेडिओने पश्तून भाषेत विदेश सेवा सुरू करावी, यासाठी खादला प्रोत्साहन दिले. याचा अर्थ स्पष्ट आहे. राजीव गांधी यांच्या काळात पाकिस्तानमध्ये भारतीय गुप्तचरांनी मोठ्या प्रमाणावर सायबर मनोवैज्ञानिक युद्ध सुरू केले होते. खरे तर आणखीही अनेक गोष्टी करत होती तेथे, खासकरून सिंध प्रांतामध्ये.